स्वस्तात 9 दुचाकी देण्याचं प्रलोभन दाखवून सिंदखेडा धुळे येथील दुकलीनं ठाण्यातील केमिस्ट दुकानदाराला तब्बल 5.5 लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी वागळे स्टेट पोलिसांनी ज्ञानेश्वर सखाराम कोळी आणि दिनेश पाटील या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून 7 दुचाकी हस्तगत केल्यात। अटकेतील भामट्या दुकलीला ठाणे न्यायालयानं 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली। दरम्यान नागरिकांनी अशा फसवणुकीला बळी पडू नये असं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी केले। वागळे स्टेट लुईसवाडी येथील स्वामी समर्थ मेडिकल दुकान चालवणारे संदीप दशरथ गलांडे यांना अवघ्या 60,000 दुचाकी देण्याचं प्रलोभन कोळी आणि पाटील या दुकलीनं दाखवलं होतं। तसंच काही दुचाकींची छायाचित्रही व्हॉट्सअॅपवर पाठवून 1 महिन्यात RTO ट्रान्सफर करून देणार असल्याचं सांगितलं। या आमिषाला बळी पडून गलांडे यांनी 9 दुचाकींकरता 5,40,000 रुपयांची रक्कम रोख आणि ऑनलाईन स्वरूपात या दुकलीला पाठवली। मात्र दुचाकी न देताच फसवणूक केल्याचं लक्षात येताच गलांडे यांनी वागळे स्टेट पोलीस ठाण्यात तक्रार केली। मार्च-एप्रिल 2023 साली घडलेल्या या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दुकलीवर दाखल केला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्योतिराम भोसले यांच्या पथकानं धुळे सिंदखेडा या ठिकाणी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे शोध घेत 7 दुचाकींसह दुकलीला ताब्यात घेतलंय। चौकशीत त्यांनी पैशांची गरज असलेल्या इतर 8 दुचाकी मालकांना बँकेचं कर्ज मंजूर करून देत त्यांच्या दुचाकी स्वतःकडे ठेवून फसवणूक केल्याचं तपासात निष्पन्न झाले।